वृषभ राशीला आर्ग्युमेंट वाढलेली आहे आणि आपल्या घराच्या व्यक्तीबरोबर जास्त आर्ग्युमेंट झालेली आहे। म्हणजे मुलांसाठी आई वडील भांडत आहे, जावा करिअरसाठी भांडत आहे, मुलांच्या एज्युकेशनच्या पुढच्या तयारीसाठी भांडत आहे। म्हणजे काही ना काही मतभेद चालू आहे। भांडण म्हणजे शिवीगाळ नाही आहे, परंतु मतभेद आहे, विचारभेद आहे आणि ते एक करायसाठी थोडासा निर्णय तुम्हाला उशीर घ्यायचा आहे, परंतु तुम्हाला आत्तापासून भांडायचं नाही आहे। दुसरी गोष्ट, मून कार्ड तुम्हाला पण आलेला आहे। मनाची स्थिती जोपर्यंत शांत होत नाही आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह निर्णय या आठवड्यामध्ये घेऊ नका, निर्णय चुकतील। शेअर मार्केट, म्युच्युअल फंड असल्या ठिकाणी मोठी रक्कम जर या आठवड्यामध्ये लावायचा विचार असेल तर या आठवड्यामध्ये लावू नका। थोडंसं असं दाखवतं की विचारपूस केल्यानंतर लावा, नाहीतर एंडिंग ऑफ द रिलेशन सगळे पैसे घाण होतील किंवा लॉंग टर्मसाठी ब्लॉक होणार, स्वप्न तुटतील। तुमचा नंबर आलेला 5 आहे। 5 नंबर मनी कॉईन नंबरच आहे, ग्रीन कलर एनर्जी आहे आणि सिम्बॉल त्याला असं स्थिरतेचा आहे। असंच म्हणते की तुम्ही तुमच्या विचारामध्ये स्थिर राहिला, थोडे दिवस तटस्थ राहिला तर सगळं ओके होणार। गणपती देवाची उपासना चालू करा। मिथुन राशी, कर्क राशीचं स्ट्रेंथ वाढलेलं आहे आणि असं दाखवते की स्ट्रेंथमुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि घराच्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये खूप खुशनुमा वातावरण आहे। म्हणजे एखाद्याला अचानक तिकीट मिळणे, पूर्ण मोहल्ला करिअर वाईज तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला बुके आणून देणार, काही ना काही मोठे उपहार आणून देणार, परंतु सगळ्यांच्या बरोबर खुशी आहे आणि हे एकटी फॅमिलीची नाही आहे, पूर्ण परिवार आणि मोहल्ल्याची आहे। तर असं काही तुमच्या घरामध्ये घटना घडणार आहे। तर कर्क राशीच्या लोकांनी अशी काही चाहूल असेल तर पुढाकार घ्यायला हरकत नाही आहे। इन्व्हेस्टमेंटचा फायदा मोठा होताना दिसत आहे। 1 रुपयाचे 5 रुपये कोणाला विचारून व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन जर इन्व्हेस्टमेंट केली तर लकी नंबर आहे। इथं आलेला आहे लकी नंबर 22 नंबर। 2 नंबर पण असंच दाखवते की चंद्राचा नंबर आहे, चंद्र धनाचा देवता आहे आणि तुम्हाला चंद्र धन मिळवून देणार आहे। म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक योग्य धन मिळवून देईल। सिंह राशी,
वृश्चिक राशीला ब्रोकन हार्टनं सुरुवात आहे. डॉमिनेशन कार्ड विथ लवर्स कार्ड आहे, म्हणजे हेच जोडी तुटताना दिसत आहे. एक तर आहे लवर्स कार्ड, इथं आहे ब्रोकन हार्ट. म्हणजे तुम्ही पण अंदाज लावू शकता की काही जोडप्यामध्ये रिलेशनशिप ब्रेकअपला जाणार. जे लोक प्रेमामध्ये चक्करमध्ये आहे, असं वाटतं की आम्ही एकाशिवाय जगूच शकत नाही, आमचं खूप आतलं प्रेम आहे, एखादी क्षुल्लक गोष्टीमुळे ते तुटणार. खरं प्रेम आता कोणी करतच नाही आहे. सगळे प्रेम आता ते स्वार्थाच्या पोटी असतात. तुम्हाला पण हा अनुभव येणार. थोडंसं मनाला धक्का बसणारी घटना घडणार आहे. एखादी मोठी थोर व्यक्ती, काका समान किंवा वडील लोकांकडनं ठपका, कामामध्ये दखल किंवा तुम्हाला तुमच्या मनपसंत कामाच्या विरोधात बोलणं येणार आहे. म्हणजे तुम्हाला जायचं आहे ईस्टला, ते म्हणणार वेस्टला, आणि भांडण घरामध्ये होणार आहे. थोडंसं या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीनी हेल्थ आणि माइंडवर काबू ठेवलं तर नुकसान होणार नाही आहे. लकी नंबर त्यांना आला 1 आणि ते पण मंगळचा. त्यामुळे तुम्हाला आणखीन डोकं तापेल किंवा अशा काही घटना घडतील. शांत राहा, हनुमानाचा शरण घ्या, हनुमान चालीसा म्हणत राहा, नुकसान होत नाही आहे. धनुराशी. मीन राशीला मीन राशीचंच टेम्परन्स कार्ड आलेलं आहे, विथ स्ट्रेंथ कार्ड आहे. असं लागतं की लीडरशिपची क्वालिटी तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला लीडरशिप करायची आहे आणि काही लीडर्सच्या अंडर आता तुम्ही काम करत आहे. म्हणजे जे शिक्षण तुम्ही आता घेतलेलं आहे, ज्यांच्या हाताखाली आहे, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, परंतु आता तुम्हाला ते स्वतःचं करायची इच्छा झाली आहे. मग हे शक्य आहे 2 ते 5 वर्षानंतर, परंतु तुमची चाहुली यावर्षीच लागणार आहे, या आठवड्यामध्येच लागणार आहे. एक गुप्त रस्ता तुम्हाला ओपन होताना दिसत आहे आणि त्याच्यातनं तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे विदिन 1 इयर. ज्यांची जशी सुरुवात करायला हरकत नाही आहे. लकी नंबर बघूया 22, राहूचा नंबर 4. आकस्मिक सगळं होणार, एकतर मोठं नुकसान नाही तर फायदा आकस्मिक, विदाऊट प्लॅनिंग, अचानकच. तर तुम्हाला असे काही प्लॅनिंग विचार करून ठेवा की ज्यामध्ये तुम्हाला नुकसान होणार नाही आहे. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया की या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे
त्यांना येणारं वर्ष कसं जाणार आहे आणि न्यूमरोलॉजिकल कार्ड्स काय म्हणतात. पहिलीच सुरुवात तुम्हाला मनी माइंडनं झालेली आहे आणि असं दाखवते की जिथे तुम्हाला जस्टिस पाहिजे होतं तिथं आता जस्टिस मिळणार म्हणजे मिळणार आहे आणि तुमच्या वास्तूमध्ये कोणीतरी बदल करायसाठी 100% येणार आहे. गरज असेल तर करा, समस्या असेल तर करा. शेजाऱ्यांनी केलं म्हणून मी करतो आणि माझ्या घराच्या वास्तूची एनर्जी नष्ट करून टाकतो आणि रडत बसतो, कुठलीही भानगड करायची नाही. ज्यांना गरज आहे त्यांची दुरुस्ती होताना दिसत आहे. काही असे टिप्स किंवा फॉलोअर्स तुम्हाला किंवा काही माणसं भेटणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं काम पुढं होताना सरकतच दिसत आहे. तिसरी गोष्ट, चॅरियट कार्ड. जिभेवरती लगाम राहणार नाही, काही गुप्त गोष्टी बाहेर पडणार आहे. वर्षभरासाठी तुम्हाला तुमचे काम जेवढे गुप्तपणाने कराल इतकं फायदा जास्त आहे. काही लोकांच्या परदेशी प्लॅन पवार्स होणार आहे. शिक्षण म्हणा, करिअर म्हणा, बिझनेससाठी म्हणा, तुम्हाला कुणालाही सांगायचं नाही आहे. प्लॅन्स प्रॉपर करा. जस्टिस कार्ड आहे. लिटिगेशन असलेलं काही काम करू नका. इलिगल काम या वर्षामध्ये करू नका आणि जिथे सरकाराच्या विरुद्ध एखादी घटना घडेल असं काही बोलू नका. हे राजकारण आहे. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं असं काही असेल तर तुम्ही लक्ष ठेवा. देव उपासना तुम्हाला हेल्थसाठी करायची आहे. हेल्थ थोडी नादुरुस्त दिसत आहे. जंक फूड, ऑइली फूड आणि स्पायसी फूडपासून वर्षभरामध्ये दूर राहा. ओबेसिटी वाढण्याची शक्यता जास्त आहे. लकी नंबर 35, 8 नंबर. 2024चं टोटल पण 8 आहे. म्हणजे मनी मॅग्नेट तुमचं वर्ष आहे. जितकं जास्त हार्ड वर्क कराल इतकी जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येणार. आणि काही लोकांना म्युझिकमध्ये एकदम मोठा चेंज मिळणार आहे आणि त्यांना अवॉर्ड, बक्षीस आणि समारंभाला जायची वेळ येणार आहे. म्हणजे ज्यांचं वर्षभरामध्ये असे काही कौल आहे त्या लोकांना वर्ष सुखद जाताना दिसत आहे. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. तर काही लोकांनी मला मेसेज केलेले की मॅडम तुम्ही जे काय आम्हाला स्विच वर्डचं सांगितलेलं परंतु आम्हाला काही जास्त समजलं नाही, तर तुम्ही आम्हाला थोडंसं क्लिअरिफिकेशन देता का आणि ते का असतात सांगते. काही स्त्रियांनी माझ्याकडनं स्विच वर्ड नंबर्स घेऊन त्यांच्या चेंजेस चालू करून टाकलेले आहे. त्यांना यश मिळायसारखं वाटत आहे. मुलांची एक्झाम चांगली जायला लागलेली आहे. पहिली गोष्ट त्यांनी मुलांसाठीच केलेलं की आम्हाला नंबर चांगले यावे आणि मुलाची मानसिक स्थिती चांगली राहावी. त्याच्यासाठी काय करायचं असेल तर आम्हाला करून द्या. मी ते करून दिलेलं त्या लोकांना त्यांच्या बजेटप्रमाणे झालेलं आहे. आत्ता तुम्ही जसा एखादा विचार करता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, आपण पॉझिटिव्ह विचारमध्ये असं म्हणतो की मला हे सगळं मिळालेलं आहे, माझं हे काम झालेलं आहे, हे काम होणार आहे. तर ज्यावेळी तुम्ही असं विचार करता ती व्हायब्रेशन तरंग लगेच तयार होतात. आणि ज्यावेळी उलट विचार करता माझं कधी कामच होत नाही, आमच्या घरात तर शांतताच नाही, आमच्या घराचा कलह संपत नाही, माझ्या घरात माणसंच सुधरत नाही, मी पण सुधरत नाही, माणसं पण सुधरत नाही आणि जे जसे आहे तसेच आहे, तर ती तरंग स्थिर होते. कारण कुणाच्याही मनामध्ये बदलायची वेळ नाही आहे, बदल करायची वेळ नाही आहे किंवा विचार नाही आहे. अशा वेळी एखादा स्विचवर्ड, एखादा नंबर जर तुम्ही बॉडीवरती लिहिला, चॅन्टिंग केला, जवळ ठेवला तर ती नंबरची फ्रिक्वेन्सी तुम्हाला त्या तरंगात जाऊन तुमचे नेगेटिव्ह ओरा कट्स करते. आता मनी सगळ्यांनाच पाहिजे असतं, करिअर सगळ्यांनाच पाहिजे असतं, रिलेशनशिप सगळ्यांना गोड हवी असते, पण नाही आहे घरामध्ये. आणि कोण कुणाला म्हणू शकत नाही की तुझा फॉल्ट आहे का माझा फॉल्ट आहे. अशा वेळी तुम्ही ते रिलेशनशिपचे नंबर्स आहे ते तुम्ही नवरा किंवा बायको दोघांपैकी कुणीही किंवा दोघांनी समजूतदारपणाने जर त्याचा यूज केला, त्या वर्ड्सचा वापर केला तर तुम्हाला थोडे दिवसामध्ये चेंजेस स्वतः बघणार आणि स्वतःला हसायला येणार की आम्ही कसं मूर्खासारखं वागत होतो आणि मूर्खासारखे विचार करत होतो, कारण हे सगळं माहीत नव्हतं. आता सक्सेस कुणाला नको आहे, पाहिजे आहे. तर हा वर्ड काय आहे, हा कीवर्ड आहे सक्सेस. आता ज्या मुलांना एक्झाम द्यायची आहे, चालू आहे, झालेली आहे, पुढे देणार आहे, कधी पण आयुष्यात काही काम करणार त्याला सक्सेस पाहिजेच असतो. तर छोटं किंवा काम मोठं नसतं. तुम्ही ज्या वेळा उठल्या उठल्या रात्री झोपताना जेव्हा मनामध्ये स्थिरता असेल त्यावेळी सक्सेस सक्सेस सक्सेस
ह्या शब्दाचा जर चॅन्टिंग केला तर तुम्हाला ते सक्सेस शब्दाची एनर्जी युनिवर्समधनं तुम्हाला तशी तरंग पाठवणार की तुमचं काम सक्सेसकडे पुढे होणार. आणि ज्यावेळी सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही भीती ठेवणार की मी सक्सेस तर म्हणत आहे पण आतमध्ये मला भीती आहे की माझं नाही होणार, तर नाही होणार. एखादा शब्द वापरायचा असेल तर पूर्ण श्रद्धेनं, कॉन्फिडेंटली आणि एकदम समजूतदारपणानं वापरा. दुसरा वर्ड लॉटरी. सगळ्यांना हवी असते, काढत पण असतात. काही लोकांना 5, 10, 50, 100, 5,000 कधी कधी लागतात पण एरवी लागतात का? नाही. एरवी पैसा कुठून येतो घरामध्ये? कष्टानं. कष्ट कुठे करता? ज्याचा त्याचा कामानं. मग तुम्हाला लॉटरी शब्द का वापरायचा ते सांगते. हे एक असा वर्ड आहे, स्विच वर्ड, की ज्याच्यामुळे तुम्हाला आकस्मिक बुद्धीची वाढ होते, आकस्मिक धनाची वाढ होते, आकस्मिक रूपानं तुम्हाला मदतीचा हात येतो आणि आकस्मिक धनलाभ तर फिक्स होतो. मग ज्यावेळी तुम्ही तुमचं जे काय काम करता, जे काय पगार आहे, जे काय तुमची इन्कमचा सोर्स आहे, मंथली, वीकली किंवा डेली, तर तुम्ही त्या शब्दाचा वापर रोज चॅन्टमध्ये करा. सक्सेस लॉटरी. एकतर मला कामामध्ये यश मिळू दे आणि त्याच्याबरोबर लॉटरी. त्यामुळे सक्सेस लॉटरी, सक्सेस लॉटरी, सक्सेस लॉटरी हे जेव्हा तुम्ही चॅन्ट करणार तर तुम्हाला सक्सेस आणि लॉटरीचं कॉम्बिनेशन तुमच्या घरामध्ये शांतता, स्थिरता आणि धन आणणार. असे जे काही कीवर्ड्स आहे तुमच्या क्वेश्चनचा अनुसरून मी ते बनवून तुम्हाला देते. वाटेल तसा शब्द उचलून चॅन्ट करायचा नाही आहे, कारण तुमची ती गरजच नाही आहे आणि तुम्ही चॅन्ट केलं तर त्याचा उपयोग नाही आहे. हेल्थ सगळ्यांसाठी सांगते. हेल्थ ज्यांची खराब आहे त्या लोकांना अश्विन कुमार आता हेल्थचे देवता आहे वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, आणि त्यांचा शब्द तुम्ही जर वापरला अश्विना तर तुम्ही बघा थोडे दिवसामध्ये तुमची हेल्थ रिकव्हरी होणार म्हणजे होणार. ज्या लोकांना ऑपरेशन झालंय, आता तब्येत ओके नाही आहे, रोज चिडचिड आहे, मानसिक रोगी आहे, त्या लोकांनी 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 किशमिश टाकायच्या आणि त्याच्यानंतर त्या अश्विना शब्दाचा 21 वेळा चॅन्ट करायचा आणि ते पाणी पिऊन टाका आणि बघा फरक. खूप आता प्रयोग केलेले आहे, अनुभव आलेले आहे, त्याच्यानंतर सांगते. हे जे काय तुम्हाला आता माहिती दिली ते स्विच वर्ड, स्विच नंबर खूप सारे आहेत आणि प्रत्येक प्रॉब्लेमला एक स्विच वर्ड आणि एक नंबर आहे. जर तो तुम्ही व्यवस्थित यूज केला, पर्सनल गायडन्स घेऊन, तरच तुम्हाला ते फळेल. कॉमनमध्ये जे काय आपण सांगितलेलं ते कॉमन आहे, सगळ्यांनाच लागू होणार अशातला भाग नाही आहे, श्रद्धेचा विषय आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती पाहिजे असेल परत एकदा कॉन्टॅक्ट करा. मी पूर्ण तुम्हाला गाईडलाईन करेन आणि ज्यांना शिकायची इच्छा आहे पर्सनल मेसेज करा, मी त्यांना शिकवते. पण काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे, छोटीशी पेड कन्सल्टन्सी असणार, त्याच्यात तुम्हाला शिकवून टाकणार. तर कार्यक्रम कसा वाटतो तुमचा लाईक, शेअर, कॉमेंट चालू असतो, ते अजून चालू ठेवा. यूट्यूब चॅनलला बघत राहा आणि लोकांना पण दाखवा आणि प्रतीक्षा करा केतण्यासाठी कार्यक्रम. त्याप्रमाणे नमस्कार.